सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड विधानसभा मतदारसंघात अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले। पक्षातील बंडखोरी मोडून काढण्यासोबतच महायुतीसमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाळ माने यांनाही माघार घेण्यासाठी मनवणं हे आव्हान होतं आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले। बाळ माने यांना माघार घेण्यासाठी वारंवार महायुतीचे नेते विनंती करत होते, दबावही वाढू लागला होता। मानेंनी या संदर्भात उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनाही याची कल्पना दिली, मात्र त्यांना तसा प्रतिसाद मिळाला नाही असा दावा केला जातोय। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोकणातले महायुतीचे नेते बाळ मानेंशी 3 ते 4 दिवसांपासून संपर्कात होते। मंत्री नितेश राणेंनीही विशेष प्रयत्न केल्याची माहिती आहे। ताकद नसताना आपण का उभे राहताय असा प्रश्न सुद्धा विचारला जात होता आणि अखेर बाळ मानेंनी अर्ज मागे घेतला। त्यानंतर लगेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची लगेच हकालपट्टी झाली। हकालपट्टी झाल्यावर बाळ मानेंना चार्टर्ड विमानातून नितेश राणेंसह थेट मुंबईत आणण्यात आलं। त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय। येत्या काही दिवसात त्यांचा प्रवेश होणार आहे अशीही माहिती मिळतेय। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, बाळ माने यांच्या अर्ज वापसीची आणि घर वापसीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे? जेवढा दबाव महायुतीकडून बाळ मानेंवर अर्ज मागे घेण्यासाठी केला जात होता, दिला जात होता, तेवढं पाठबळ त्यांना महाविकास आघाडीकडून पक्षश्रेष्ठींकडून मिळालंच नाही का? खरं तर या सगळ्यामध्ये तडकाफडकी निर्णय घेण्यात आले आणि तेवढ्याच फास्ट काही निर्णय भविष्यात सुद्धा घेतले जातील असं या सगळ्यामध्ये बाळा मानेंच्या या सगळ्या प्रतिक्रियांमधून दिसतंय। ज्या प्रकारे आपण बघितलं, महाविकास आघाडीकडनं आपल्याला पूर्ण पाठिंबा मिळत नाही असं बाळा माने म्हणाले। त्यासोबतच महायुतीकडनं कोकणातली विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात होते। मागील 3 ते 4 दिवसांपासून महायुतीतील नेते हे वारंवार बाळ माने यांना विनंती करत होते की आपण अर्ज मागे घ्यावा आणि एक प्रकारे दबाव वाढत होता असा दावा बाळा मानेंचा होता। त्यानंतर त्यांनी काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यासोबत उद्धव ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की दबाव वाढत आहे आणि अर्ज मागे घ्यावा लागेल। मात्र यावर कुठलाही प्रतिसाद हा पक्षश्रेष्ठींकडून आला नाही किंवा मग इतर नेत्यांनी तो प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला बाळा माने यांना अर्ज मागे घ्यावा लागला किंवा त्यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला। यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला नाही ही सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते आणि यामध्ये विशेष प्रयत्न केले ते महायुतीचे नेते मंत्री नितेश राणे यांनी। कारण ज्या प्रकारे हे सगळं घडून आलं आणि काल सुद्धा आपण या सगळ्या अर्ज मागे घेताना सुद्धा महायुतीचे नेते त्यांच्यासोबत होते आणि या सगळ्यावर नाराजी व्यक्त करत तातडीनं त्यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केली। हकालपट्टीनंतर सुद्धा एक प्लॅन तयार झाला आणि त्यामध्ये तातडीनं बाळ माने हे नितेश राणेंसोबत विशेष विमानानं मुंबईत आलेले आहेत आणि ज्या प्रकारे काही वेळापूर्वी एबीपी माझाला बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली की यापुढे देवेंद्र फडणवीस सांगतील तसा निर्णय घेतला जाईल आणि देवेंद्र फडणवीसांचं मी आधी ऐकलं आणि आता पुढे सुद्धा ऐकेल। याचा अर्थ पूर्णपणे हे ठरलेलं आहे की भाजपमध्ये लवकरच बाळ माने हे प्रवेश करतील आणि यासाठी महायुतीतील कोकणातल्या नेत्यांनी विशेष प्रयत्न केल्याचं दिसतंय आणि त्यामुळे अर्थातच एक प्रकारे दबाव आल्याचा त्यांनी दावा केला। त्याशिवाय आपण संपर्क उद्धव ठाकरेंना साधत होतो, वरिष्ठ नेत्यांना साधत होतो ते सांगितलं, महाविकास आघाडीकडनं मदत मिळत नव्हती हे सांगितलं आणि या सगळ्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जातंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।